तर या कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. तर विक्रम हसत तिच्या बायकोला म्हणायचा, तुला अजून लग्नानंतरच्या आयुष्याची खरी मजा कळलीच नाही. तू खूप बोर मुलगी आहेस. ज्याला विक्रम प्रेम म्हणत होता ते आरोहीला मात्र हव्यास वाटत होतं. पण हे सगळं ती कोणालाच सांगू शकत नव्हती. आता देखील ती बेडवर बसून डोकं धरून रडत होती. एका बाजूला डॉक्टरांचे शब्द, तर दुसऱ्या बाजूला विक्रमचं वागणं. तिचं मन पूर्णपणे कोलमडलं होतं. तिला आई व्हायचं होतं. तिला तिचं बाळ हवं होतं. पण विक्रमने तिचा आत्मविश्वास आणि मानसिक शांतता पूर्णपणे मोडून टाकली होती. ती तशीच शांत बसली होती. इतक्यात सविताताई तिच्यासाठी ताज्या डाळिंबाचा ज्यूस घेऊन खोलीत आल्या. आरोहीला अशी बसलेली पाहून त्या काळजीने म्हणाल्या, अगं बेटा, काय झालं? डोकं दुखतंय का? ये, मी दाबून देते. त्या तिच्या शेजारी बसत पुन्हा म्हणाल्या, तब्येत ठीक आहे ना? काही थंड गरम हवं असेल तर सांग, मी आणते. सविताताईंच्या आवाजात खरी काळजी होती. आरोहीने खोल श्वास घेत स्वतःला सावरलं आणि हलक्या आवाजात म्हणाली, नाही आंटी, मी ठीक आहे. फक्त थोडे चक्कर येत होते. पण तिचे हातपाय अजूनही थंड पडले होते. विक्रमने जे काही बोललं होतं त्याने तिला आतून हादरवून टाकलं होतं. ती खरं तर तिच्या सासूबाईंना सगळं सांगणारच होती. इतक्यात विक्रम खोलीत आला. त्याला पाहताच आरोही घाबरून एकदम मागे सरकली. ते पाहून सविताताईंच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांनी लगेच आरोहीच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, अगं बेटा, काय झालं? एवढी घाबरतेस कशाला? या अवस्थेत जास्त घाबरणं चांगलं नसतं. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं आठवतंय ना? आरोही छातीवर हात ठेवून स्वतःचा श्वास सामान्य करण्याचा प्रयत्न करत होती. सविताताईंनी मग रागाने विक्रमकडे पाहिलं आणि कठोर आवाजात विचारलं, काय बोललास तू सुनेला? तुला पाहून ही एवढी का घाबरतेय? त्या पुढे म्हणाल्या, माहीत आहे ना तुला, ही तुझ्या मुलाची आई होणार आहे. सविताताईंनी शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. पण विक्रमच्या चेहऱ्यावरचा राग तसाच होता. त्याच्या कपाळावरच्या आट्याही कमी झाल्या नव्हत्या. तो थंड आवाजात म्हणाला, मग मी काय करू? मला आत्ता बाप बनायची काही हौस नाही आहे. मला फक्त माझ्या आयुष्यात शांतता हवी आहे. तो पुढे आरोहीकडे पाहत म्हणाला, आणि तसंही ही माझी बायको आहे. माझ्यासाठीच इथे आणली आहे ना? हिच्यापासून मुलं मला होणार आहेत. मग माझ्या परवानगीशिवाय ही आई कशी बनतेय? त्याच्या आवाजात आता उद्धटपणा स्पष्ट जाणवत होता. जोपर्यंत मला नको आहे तोपर्यंत हिला आई बनायचा काही हक्क नाही. आणि मुलांचा ढीग लावण्याची तर अजिबात गरज नाही. हे शब्द विक्रमच्या तोंडून बाहेर पडताच सविताताई संतापाने उठल्या आणि त्यांनी जोरात त्याच्या गालावर थप्पड मारली. विक्रमला त्या थप्पडीची अजिबात अपेक्षा नव्हती. सविताताई रागाने थरथरत म्हणाल्या, काय बोलतोयस तू? हीच शिकवण दिली आहे का मी तुला? सविताताई अजूनही रागाने थरथरत होत्या. त्या विक्रमकडे पाहत म्हणाल्या, तुला काही समज आहे की नाही? काही मुलींना तर लग्नानंतर लगेच आई होण्याचं सुख मिळणं सुद्धा नशिबात नसतं. आपल्या घरातच कितीतरी उदाहरणं आहेत. वर्षानुवर्ष लोक मुलासाठी देवळात, दवाखान्यात भटकत असतात. त्या पुढे म्हणाल्या, आणि तू कसल्या भाषेत बोलतोयस? मुलं आली की घरात आनंद येतो, आयुष्यात प्रकाश येतो, माणसाचं जगणंच बदलून जातं. पण सविताताईंना कुठे माहीत होतं, विक्रम ज्या शांततेच्या शोधात होता ती त्याला मुलांमध्ये नाही तर फक्त आरोहीमध्ये हवी होती. त्यांच्या बोलण्यावर विक्रमने रागाने आरोहीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत संशय आणि चिडचिड स्पष्ट दिसत होती. तो उपहासाने म्हणाला, हे सगळं तुझंच काम आहे ना? शाब्बास, सगळ्यांना स्वतःच्या बाजूला करून घेतलंस. तो पुढे चिडून म्हणाला, माझ्या आईला सुद्धा तू माझ्या विरुद्ध केलंस. दिवसभर इथे बसून माझ्याबद्दल कान भरत असशील. त्याच्या आवाजात आता कटुता होती. इतकं प्रेम करतात नवरे आपल्या बायकांवर, काही तर बायकोच्या पायाचं पाणी पितात. आणि तू माझ्याच आईला माझ्याविरुद्ध उभं करतेस? हे बोलून विक्रम रागाने खोलीबाहेर निघून गेला. आरोही घाबरतच त्याच्या मागे गेली. ती रडवेल्या आवाजात म्हणाली, विक्रम, मी त्यांना काहीच सांगितलं नाही. प्लीज माझं ऐका ना. 2 मिनिट थांबा. पण विक्रम काही ऐकायला तयार नव्हता. तो सरळ गाडीत बसला आणि घराबाहेर निघून गेला. आरोही तशीच थिजून उभी राहिली. सविताताईंनी लगेच तिचा हात पकडला आणि तिला त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या. त्या तिला शांत करत म्हणाल्या,
जाऊ दे त्याला. देव जाणे त्याच्या डोक्यात काय चालू असतं. मग त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, तू फक्त स्वतःची आणि बाळाची काळजी घे. हे ऐकताच आरोहीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिला मनातून भीती वाटत होती की रात्री विक्रम परत आला तर पुन्हा काय होईल. सविताताई मात्र कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाची प्रतिमा सुनेसमोर खराब होऊ द्यायला तयार नव्हत्या. त्या हळू आवाजात म्हणाल्या, बेटा काळजी करू नकोस. तो माझा लाडका मुलगा आहे ना, घरातला एकुलता एक. आजपर्यंत त्याला फक्त प्रेमच मिळालंय. त्या पुढे समजावत म्हणाल्या, म्हणूनच कदाचित तो असा हट्टीपणे वागतोय. पण तू बघ, एकदा का तू आई झालीस आणि त्याच्या हातात त्याचं बाळ दिलंस ना, तर तो त्याच्या मुलावर जीव वाळवून टाकेल. सविताताई मग आरोहीला विक्रमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगू लागल्या. त्याच्या हट्टी स्वभावामागचं कारण, त्याच्यावर झालेलं लाडकोड सगळं समजावून सांगत होत्या. हळूहळू आरोहीचं मन थोडंसं हलकं झालं. ती फ्रेश होऊन आली आणि मनात विचार करू लागली. कदाचित विक्रमला खरंच वेळ हवा असेल बाळाची जबाबदारी स्वीकारायला. काही दिवसांनी तो नॉर्मल होईल. संध्याकाळपर्यंत तिची तब्येत थोडी सावरली. मग तिने स्वतःच्या हाताने विक्रमसाठी जेवण बनवलं. रात्री जेवताना विक्रम शांत बसला होता. ना तो आईकडे पाहत होता ना आरोहीकडे. सविताताईंनी मात्र त्याला जवळ घेऊन दुपारच्या थप्पडीबद्दल माफी मागितली होती. पण विक्रम तरीही आरोहीकडे पूर्ण दुर्लक्ष करत होता. जणू ती त्याच्या समोर अस्तित्वातच नव्हती. तरीही आरोही स्वतःला शांत ठेवत होती, फक्त तिच्या बाळासाठी. रात्री सगळं आवरून तिने स्वतःसाठी आणि विक्रमसाठी दूध गरम केलं. सविताताईंना झोपण्यापूर्वी चहा प्यायची सवय होती. त्यामुळे त्यांच्या खोलीत चहा पाठवून ती गरम दूध ट्रेमध्ये घेऊन स्वतः त्यांच्या खोलीत आली. तिने कोपऱ्याने दार ढकलण्याचा प्रयत्न केला, पण दार आतून लॉक होतं. ती हलक्या आवाजात म्हणाली, विक्रम, दार उघडा ना, मी दूध घेऊन आले. पहिल्यांदा काहीच उत्तर आलं नाही. ती पुन्हा पुन्हा म्हणू लागली तेव्हा आतून विक्रमचा चिडलेला आवाज झाला, मग मी काय करू? मला दूध नको आहे. आरोहीने मुद्दाम हसत मोठ्याने म्हटलं, अरे सविता आई, बघा ना, विक्रम दारच उघडत नाही आहेत. हे ऐकताच विक्रम एकदम बेडवरून उठला आणि रागाने दार उघडलं. पण बाहेर सविताताई नव्हत्या. आरोही मात्र मोठ्याने हसू लागली. ती आत येत होती इतक्यात विक्रमने रागाने तिचा हात पकडून जोरात झटका दिला. त्या धक्क्यात गरम दुधाचा ग्लास तिच्या हातावर आणि पोटाजवळ सांडला. आरोही वेदनेने किंचाळली. पण ती ओरडणार इतक्यात विक्रमने लगेच तिच्या तोंडावर हात ठेवला आणि दात ओठ खात म्हणाला, खबरदार, एक आवाज जरी बाहेर गेला तर. आरोही जळजळीत वेदनेने तडफडत होती. डोळ्यांतून पाणी वाहू लागलं होतं. पण विक्रमने तिला ढकलून दिला आणि रागाने म्हणाला, निघून जा या खोलीतून. तुला माझी बायको बनून राहायचंच नाहीये. तुला फक्त मुलं जन्माला घालणारी मशीन बनायचंय. जा मग. तो पुढे संतापाने म्हणाला, या खोलीत तुझी काही जागा नाही. तिच्या हातावर आणि पोटावरच्या जळजळीची वेदना अजून कमीही झाली नव्हती की धक्क्याने तिचं संतुलन बिघडलं आणि ती रेलिंगला आपटली. त्या क्षणी तिच्या पोटात तीव्र वेदना उठली. ती जोरात ओरडली. सविताताई अर्धवट झोपेत होत्या. आरोहीचा आवाज ऐकताच त्या घाबरून उठल्या. विक्रमने पटकन आरोहीला धरून आत आणलं आणि बेडवर बसवलं. तो दात ओठ खात कुजबुजला, खबरदार, आईसमोर एक शब्द जरी बोललीस तर. काही झालेलं नाही तुला, एवढी नाजूक बनू नकोस. इतक्यात सविताताई खोलीत आल्या. त्या घाबरून म्हणाल्या, काय झालं बेटा, ठीक आहेस ना? आरोही पोट पकडून कसंबसं स्वतःला सावरत होती. पण तिने पुन्हा विक्रमला तिच्याविरुद्ध बोलायची संधी दिली नाही. विक्रम पटकन म्हणाला, काही नाही मम्मी, ही उगाच घाबरली. थोडं दुखत होतं, मी औषध दिलंय, ठीक होईल. सविताताईंनी आरोहीकडे पाहिलं. तिचा चेहरा पूर्ण लाल झाला होता. ती प्रचंड वेदनेत असल्यासारखी दिसत होती. त्या तिच्या जवळ बसल्या. केसांवरून हात फिरवत म्हणाल्या, बेटा, खरंच काही त्रास नाही ना? सांग मला, तब्येत ठीक आहे ना? हवं असेल तर मी आज इथेच तुझ्याजवळ झोपते. सविताताई प्रेमाने विचारत होत्या. पण त्यांच्या मागे उभा असलेला विक्रम हाताने इशारे करत आरोहीला धमकावत होता. हो म्हणायची हिंमत करू नकोस. आरोहीने खोल श्वास घेत थरथरत्या आवाजात म्हटलं, नाही आई, मी ठीक आहे. तुम्ही जा. मी उगाच उठले आणि मला चक्कर आली. दुधाचा ग्लास हातातून पडला. हे ऐकून सविताताई थोड्या शांत झाल्या.
मात्र जाण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली विक्रमकडून आरोहीच्या भाजलेल्या हातावर औषध लावून घेतलं. त्या खोलीतून बाहेर गेल्या आणि दार बंद होताच आरोहीचे अश्रू थांबेनासे झाले. ती रडत म्हणाली, मला खूप दुखतंय विक्रम, प्लीज मला डॉक्टरकडे घेऊन चला. तुम्ही माझ्यासोबत असं का करता? तुम्हाला माझी अजिबात काळजी नाही का? ती पुढे वेदनेने म्हणाली, मी सुद्धा तुमच्यासारखी जिवंत माणूस आहे. तुम्हाला माझी अवस्था पाहून दया येत नाही का? तिचा आवाज तुटत होता. एका बाजूला तुम्ही म्हणता की तुम्हाला माझ्यावर प्रेम आहे, माझ्याशिवाय राहू शकत नाही, आणि दुसऱ्या बाजूला तुमचं हे वागणं. हे प्रेम नाही विक्रम, ती डोळे पुसत म्हणाली. हे फक्त माझ्या सौंदर्याचं वेड आहे. तुम्हाला फक्त माझं रूप आवडतं. माझ्या भावना, माझं दुखणं, माझं अस्तित्व याच्याशी तुम्हाला काहीच घेणं देणं नाही. हे ऐकून विक्रमने त्रासलेल्या चेहऱ्याने कपाळ चोडलं. तो चिडून म्हणाला, बस आता, काय तत्त्वज्ञान मांडतेस? मी तुझ्याशी लग्न केलंय ना, ते पुरेसं नाही का? तो पुढे म्हणाला, आत्तापासून हे रडणं सुरू केलंस. मग तो तिच्याजवळ बसला आणि तिच्या भाजलेल्या हातावर पुन्हा औषध लावू लागला. नंतर तिच्या पोटावरच्या भाजलेल्या जागेवरही हळूच मलम लावला. आरोही डोळे मिटून पडली होती, पण पोटातली वेदना अजूनही वाढत होती. तिला असं वाटत होतं जणू पोटाच्या आत काहीतरी तुटतंय, कापलं जातंय. ती पुन्हा पुन्हा म्हणत होती, विक्रम, मला खूप दुखतंय, प्लीज डॉक्टरकडे घेऊन चला. काही अनर्थ झाला तर? पण तिचं सततचं बोलणं ऐकून विक्रम त्रासला. त्याने ड्रावरमधून एक गोळी काढली आणि तिच्यासमोर धरली. आरोही घाबरत म्हणाली, नको विक्रम, अशा अवस्थेत ही औषधे घेत नाहीत. डॉक्टरांनी कडक शब्दात मनाई केली होती. पण विक्रमने तिचं काही ऐकलं नाही. जबरदस्तीने त्याने औषध तिच्या तोंडात टाकलं आणि पाणीही पाजलं. त्याला वाटत होतं डॉक्टर उगाचच नाटक करत आहेत. हॉस्पिटलमध्ये दिलेल्या गोळ्या चालतात, पण घरून एखादं औषध घेतलं तर 1000 प्रश्न विचारले जातात. औषधाचा परिणाम लगेच जाणवू लागला होता. थोड्याच वेळात आरोहीच्या वेदना काहीशा कमी झाल्या. विक्रम तिच्या अगदी जवळ सरकत आला. तिच्या चेहऱ्याकडे पाहत तो हळू आवाजात म्हणाला, आता तू काहीही बोलणार नाहीस, समजलं? तू माझी बायको आहेस आणि हे काय सतत प्रेम गोष्टी काढत असतेस? माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच ना मी तुला जवळ ठेवतो, तुला झोपू देत नाही. माझं सगळं प्रेम तुझ्यावर उधळतो. तो हलकंसं असत पुन्हा म्हणाला, सांग ना आरोही, जर मला तुझ्यात काहीच रस नसता, तुझ्यावर प्रेम नसतं, तर मी असा तुझ्यासोबत राहिलो असतो का? कित्येक नवरे असतात जे बायको जवळ आली तरी चिडतात, तिच्याशी बोलायलाही तयार नसतात. मग मी दुसरं लग्न केलं असतं ना. तुला तर आनंद व्हायला हवा की तुझा नवरा तुझ्या सौंदर्यावर इतका फिदा आहे. त्याच्या त्या शब्दांनी आरोही पूर्णपणे गप्प झाली होती. विक्रमची हव्यासपूर्ण जवळीक कदाचित प्रेम असावं असं समजून ती शांत बसली. काही वेळाने तो पुन्हा तिच्या जवळ येऊ लागला. आरोहीने डोळे मिटले. स्वतःला पुन्हा त्याच्या हवाली करत ती हळू आवाजात म्हणाली, प्लीज असं करू नका. डॉक्टरांनी स्पष्ट मनाई केली आहे. मला खूप त्रास होतोय. पण विक्रमने तिचा चेहरा अलगद हातात घेतला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला, प्लीज जान, फक्त एकदा माझी ही तगमग शांत होऊ दे. मी वचन देतो यानंतर तुला त्रास देणार नाही. आणि तिच्या मनात कितीही वेदना असल्या, कितीही भीती असली तरी आरोहीने पुन्हा एकदा स्वतःला त्याच्या स्वाधीन करून टाकलं. डॉक्टरांनी कितीही ताकीद दिली असली तरी आरोही पुन्हा स्वतःला विक्रमच्या हवाली करून बसली होती. रात्रीचे 2 वाजून गेले होते. आरोहीची अवस्था आता पूर्णपणे ढासळू लागली होती. रडवेल्या आवाजात ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. प्लीज बस करा, मला खूप चक्कर येतेय, माझ्या डोळ्यांसमोर अंधार येतोय, मला असं वाटतंय मी मरून जाईन. पण विक्रम तिच्या त्या विनवणीकडे दुर्लक्ष करत प्रत्येक वेळी फक्त काही क्षणांची मोहलत मागत पुन्हा तिच्यात हरवत होता. एक वेळ अशी आली की आरोहीचं शरीर पूर्णपणे निश्चित पडलं. तिने डोळे मिटून घेतले होते. तिच्यावर बेशुद्धी चढू लागली होती. विक्रम घाबरल्यासारखा तिच्या चेहऱ्यावर बोटं फिरवत म्हणत होता, नाही, डोळे बंद करू नकोस. पण आरोही जणू सगळ्याच गोष्टींपासून दूर निघून गेली होती. तिच्यात काहीच ताकद उरली नव्हती. ते पाहून विक्रमला उलट राग आला. पुढच्या क्षणी त्याने तिच्याशी इतकी कठोरता केली की तिच्या घशातून हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी बाहेर पडली. त्या क्षणी तिचा जीव जणू ओठांवर आला होता. तिला पहिल्यांदाच आपल्या नवऱ्याबद्दल मनातून तिरस्कार वाटू लागला होता. विक्रमने लगेच तिच्या तोंडावर हात ठेवला आणि रागाने कुजबुजला, गप्प, अजून एक आवाज काढलास तर बघ.
आरोही वेदनेने अक्षरशः दुमडून गेली होती. तिच्या रडण्याचे आणि ओरडण्याचे आवाज बाहेरपर्यंत ऐकू जात होते. बाहेर सविता दरवाजावर जोरजोरात ठोके मारत होती. आत विक्रमने आरोहीला कठोर नजरेने इशारा केला. आईला काहीही सांगायचं नाही. काही क्षणांनी त्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच आरोही वेदनेने तडफडत उठली आणि सविताच्या मिठीत पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण पुढच्या क्षणी तिचं शरीर तोल जाऊन खाली कोसळलं. तिला त्या अवस्थेत खाली पडताना पाहून सविता घाबरून धावत पुढे आली. आरोहीची अवस्था पाहून सविताला जवळजवळ सगळंच समजलं होतं. सविता पूर्णपणे हादरून गेली होती. तिला काहीच समजत नव्हतं की आपल्या मुलाला नेमकं कोणत्या शब्दात समजवावं ज्यामुळे त्याला शहाणपण येईल. आरोहीला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिची अवस्था पाहिली आणि अक्षरशः डोक्यावर हात ठेवून बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर संताप आणि वेदना दोन्ही स्पष्ट दिसत होते. त्या संतापाने म्हणाल्या, या मुलीचं लग्न एखाद्या माणसाशी झालंय की राक्षसाशी? कारण जो माणूस असतो तो असं वागत नाही. ही अवस्था बघा तिची. अजून लग्नाला आठवडाही झालेला नाही आणि तिचं शरीर इतकं तुटून गेलंय. असं वाटतंय जणू तुमच्या मुलासाठी स्त्री म्हणजे फक्त शरीर आहे. जेव्हा वाटेल तेव्हा वापरायचं आणि मन भरलं की दूर फेकून द्यायचं. डॉक्टरांचे ते शब्द ऐकून सविताच्या डोळ्यात अश्रू आले. आजूबाजूला बसलेल्या इतर महिलांपर्यंतही डॉक्टरांचं बोलणं पोहोचलं होतं. सविताची त्यांच्या परिसरात खूप प्रतिष्ठा होती. नातेवाईक, शेजारच्या महिला सगळ्याच त्यांना आदराने बघायच्या. पण त्या क्षणी सगळ्यांच्या नजरा टाळत सविता खाली मान घालून बसली होती. डॉक्टरांनी गंभीर आवाजात पुढे सांगितलं, तुमच्या सुनेचं बाळ वाचलं नाही. क्षणभर शांतता पसरली. मग डॉक्टर उपरोधिक हसल्या आणि म्हणाल्या, अभिनंदन. आता तर तुम्ही मिठाई वाटायला हवी, आनंद साजरा करायला हवा. चला, तुमच्या मुलाला फोन करा आणि ही खुशखबर सांगा. सविताच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. आजपर्यंत त्या डॉक्टरांनी कोणत्याही पेशंटसोबत इतक्या वैयक्तिक पातळीवर प्रतिक्रिया दिली नव्हती. पण त्या देखील शेवटी एक स्त्रीच होत्या. आरोहीवर होत असलेला अन्याय पाहून त्यांचाही संयम तुटला होता. त्या सविताच्या वयाच्या होत्या आणि अशा नात्यांमधल्या वेदना, गुंतागुंता आणि स्त्रीच्या असहाय्यतेची जाणीव त्यांना फार चांगली होती. त्याच हॉस्पिटलमध्ये आरोहीला कळालं होतं की तिचं बाळ या जगात येण्याआधीच कायमचं निघून गेलं आहे. ती बातमी ऐकताच तिचा बांध फुटला. आरोही हमसून हमसून रडू लागली. तिची तब्येत आधीच खूप खराब होती. रक्तदाब सतत खाली जात होता आणि डॉक्टर वारंवार तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. थोड्याच वेळात आरोहीची आईही हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिच्या येण्याआधी सविताने आरोहीसमोर हात जोडले होते. प्लीज तुझ्या आईला काही सांगू नकोस, मी सगळं सांभाळेन. पण सविता आज स्वतः आतून तुटत चालली होती. काय करावं, कसं सावरणार हेच तिला समजत नव्हतं. आरोहीने जसं आपल्या आईला समोर पाहिलं तशी ती तिच्या मिठीत शिरली आणि रडत रडत सगळं सांगून टाकलं. सविताही रडत होती. तिने स्वतःच्या हातांकडे पाहत थरथरत्या आवाजात सांगितलं, त्या मुलाने तिच्याशी जी निर्दयता केली आहे ना, ते सांगतानाही मला लाज वाटते. तिने विक्रमने केलेल्या प्रत्येक गोष्टीची खरी हकीकत सांगितली. ते ऐकून दोन्ही स्त्रियांच्या मनात संतापाची आग पेटली होती. घरी पोहोचताच सविताने विक्रमची कॉलर पकडली. डोळ्यात राग आणि वेदना भरून ती म्हणाली, मला लाज वाटते तुला माझा मुलगा म्हणताना. 9 महिने पोटात वाढवलं तुला मी, पण असं राक्षसी वागणं कोण करतं रे? पण विक्रम लगेच स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करू लागला. तो चिडून म्हणाला, ती खोटं बोलतेय. तुम्ही आलात तेव्हा ती स्वतःच पडली होती. तिलाच आई बनायचं नाहीये, मुद्दाम हे सगळं नाटक करते. हे ऐकताच सविताचा संताप आणखी भडकला. तिने त्याच्या छातीवर मुठी मारत रागाने म्हटलं, खोटारडा. 24 तास माझ्या डोळ्यांसमोर असते ती मुलगी. तिच्या वेदना मी पाहिल्यात. त्या मुलीला मी आता पूर्णपणे ओळखते. तिच्या स्वभावात असलं काहीच नाही. सगळी चूक तुझीच आहे. सविता रागाने थरथरत म्हणाली, तू इतका दुर्दैवी निघालास की एका निरागस बाळाचं आयुष्य सुरू होण्याआधीच संपवलंस. आता खुश हो स्वतःच्या आईची मान खाली घालून. सविताच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. पुन्हा कधी बाप बनू शकशील की नाही माहीत नाही तुला, पण जे केलंस ना त्याची शिक्षा तुला आयुष्यभर टोचत राहील. त्या दिवशी पहिल्यांदाच विक्रमच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती. आईला इतकं तुटलेलं पाहून त्यालाही स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. तिकडे आरोहीची आई तिला आपल्या घरी घेऊन गेली होती. आरोहीला सावरण्यासाठी खूप वेळ लागला. पूर्ण 1 महिना ती माहेरीच राहिली. त्या काळात तिने एकदाही विक्रमला फोन केला नव्हता.
सविताने सुद्धा आपल्या मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. तो कधी घरात येतो, कधी बाहेर जातो, याचंही तिला भान उरलं नव्हतं. तरीही शेवटी ती एक आईच होती. विक्रमचे विस्कटलेले केस, वाढलेली दाढी आणि सतत गप्प बसलेला चेहरा पाहून तिचं मन पुन्हा हळवं होऊ लागलं. एक दिवस विक्रम रडतच तिच्या जवळ येऊन बसला. आई, मी बदललोय, तो तुटक्या आवाजात म्हणाला. माहिती आहे मला काय बदललं? आज पहिल्यांदाच मला समजलं की मी किती मोठी चूक केली. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. आज माझा मित्र मला आनंदाने सांगत होता की तो बाबा होणार आहे. त्याने आपल्या बाळासाठी छोटे छोटे कपडे घेतले होते. किती उत्साहाने तो मला सगळं सांगत होता आणि मी फक्त त्याचा चेहरा बघत राहिलो. त्याने दोन्ही हातांनी चेहरा झाकला. आई, मला खूप अपराधी वाटतंय. मी माझ्या स्वतःच्या हातांनी माझ्या लेकराला गमावलं. आरोहीसोबत खूप वाईट वागलो मी, पण आता मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत. तो सविताच्या कुशीत डोकं ठेवून लहान मुलासारखा रडत होता. सवितानेही त्याला मिठीत घेतलं. दुसऱ्याच दिवशी सविता आणि विक्रम दोघेही आरोहीला घेण्यासाठी तिच्या माहेरी पोहोचले. आरोही एका कोपऱ्यात शांत बसली होती. तिच्या डोळ्यात आता फक्त भीती उरली होती. विक्रमचं नाव ऐकलं तरी तिच्या अंगावर शहारे येत होते. सविता तिच्या जवळ बसली आणि प्रेमाने म्हणाली, बाळा, विक्रम खरंच बदललाय. त्याला त्याची चूक समजली आहे. तू आमच्यासोबत परत चल. मी वचन देते, आता तो तुझ्यासोबत काहीही चुकीचं करणार नाही. पण आरोही मात्र निर्विकार नजरेने आपल्या सासू आणि नवऱ्याकडे पाहत बसली होती. तिचं मन जणू पूर्णपणे रिकामं झालं होतं. आरोही काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. तिच्या मनात एकच गोष्ट ठाम होती की ती पुन्हा कधीही विक्रमसोबत त्या घरात जाणार नाही. तिची आईही तिच्या मागोमाग खोलीत आली. आरोही खोल श्वास घेत आईशी काही बोलणार इतक्यात तिची आई शांत आवाजात म्हणाली, बाळा, जो काही निर्णय घेशील ना, तो खूप विचार करून घे. आपण ज्या समाजात राहतो तिथे जर मुलीने स्वतःहून नातं तोडायचं ठरवलं तर फक्त तिच्यावर नाही तर तिच्या आईवडिलांवर आणि भावंडांवरही बोटं उचलली जातात. आरोही शांतपणे ऐकत होती. तिची आई पुढे म्हणाली, पुरुषाने घटस्फोट दिला तरी लोक स्त्रीलाच दोष देतात. पण जर एखादी स्त्री स्वतः वेगळं होण्याचा निर्णय घेते तर हा समाज तिला कधीच शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक क्षणी तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. हे ऐकून आरोहीने मान खाली घातली. तिला माहीत होतं, तिने विक्रमपासून दूर व्हायला हवं. त्या माणसाने तिच्या आयुष्यात उरवलं तरी काय होतं? तिचं शरीर, तिचं मन, तिची स्वप्न सगळंच तुटून गेलं होतं. तिने आपल्या नवऱ्याबद्दल किती सुंदर कल्पना केल्या होत्या, पण विक्रम तसा अजिबात नव्हता. तिला आता असं वाटू लागलं होतं की त्याला तिच्यावर प्रेमच नव्हतं. पण आई आणि सविताच्या शब्दांचा विचार करून तिने शेवटची एक संधी विक्रमला द्यायचं ठरवलं आणि फक्त आपल्या सासूमुळे ती पुन्हा त्या घरात परत आली होती. तरीही तिच्या मनात भीती कायम होती. तिला सतत वाटत होतं की विक्रम पुन्हा तिच्यासोबत आधीसारखंच वागेल. त्या रात्री ती खोलीत शांत बसली होती. मनात ठरवूनच बसली होती की आज जर विक्रमने पुन्हा तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तो तिचा नवरा आहे हाही विचार करणार नाही. ती आतून वेदना, राग आणि भीतीने भरून गेली होती. तेवढ्यात विक्रम खोलीत आला. आरोहीला शांत बसलेलं पाहून तो तिच्या जवळ जाऊन बसला. त्याने अलगद तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यावर ओठ टेकवले. हळू आवाजात तो म्हणाला, मला मान्य आहे, मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो, पण मला आता माझ्या प्रत्येक गोष्टीचा पश्चाताप होतोय. तो तिच्याकडे पाहत पुढे म्हणाला, तू नेहमी म्हणायचीस ना की मला तुझ्यावर प्रेम नाही, पण तू मला सोडून गेलीस तेव्हा मला जाणवलं की मी तुझ्याशिवाय काहीच नाही. मला असं वाटलं जणू माझं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं. त्याच्या आवाजात पहिल्यांदाच खराखुरा पश्चाताप जाणवत होता. आता मी तुला त्या सगळ्या आनंदाने भरलेलं आयुष्य द्यायचं आहे, ज्याचे तू खरंच हकदार आहेस. आरोहीला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की हे सगळं विक्रम बोलतोय. विक्रम तिच्याकडे हसत म्हणाला, चल पटकन तयार हो. आज आपण बाहेर डिनरसाठी जाऊ, लॉंग ड्राईव्हला फिरू आणि तुला शॉपिंगही करून देईन. सुरुवातीला आरोहीने नकार दिला होता, पण विक्रमच्या सततच्या आग्रहामुळे ती तयार झाली. पहिल्यांदा तिला वाटलं होतं की हे सगळं फक्त एक दिवसाचं नाटक आहे, तिला शांत करण्यासाठी केलेला प्रयत्न. पण हळूहळू ते त्यांच्या आयुष्याचा रोजचा भाग बनू लागलं.
विक्रम जवळजवळ रोजच तिच्यासाठी काही ना काही भेटवस्तू आणायचा. तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायचा. आरोही देखील हळूहळू पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवू लागली होती. तिने त्याला शेवटची एक संधी दिली होती आणि म्हणूनच तीही त्याच्याशी थोडी मोकळेपणाने वागू लागली. या सगळ्या काळात विक्रमने एकदाही तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला नव्हता. पण कधी रात्री झोपेत त्याचा हात चुकून तिच्यावर पडला तरी आरोही दचकून जागे व्हायचे आणि विक्रम लगेच स्वतःला तिच्यापासून दूर करायचा. त्याने स्वतःला बदलण्याचा खूप प्रयत्न केला होता आणि बरंच काही बदलूनही दाखवलं होतं. पण हळूहळू त्याचा स्वभाव पुन्हा जुन्याच दिशेने वळू लागला. त्याच्या मनातली काळी इच्छा पुन्हा डोकं वर काढत होती. त्याचा अंतरात्मा जणू त्याला पुन्हा तसंच काहीतरी करायला भाग पाडत होता, ज्यातून त्याला स्वतःची तृष्णा शांत करता येईल. त्याच्यासाठी कायम स्वतःला आवरणं आणि हे बदललेपण टिकवणं सोपं नव्हतं. त्यातच आता त्याच्या मनात पुन्हा बाप बनायची तीव्र इच्छा होऊ लागली होती. त्याचे मित्र, चुलत भाऊ जेव्हा आनंदाने "मी बाबा होणार" ही बातमी सांगायचे, तेव्हा विक्रम आतून जळत राहायचा. एक दिवस तो घरी आला आणि आरोहीचा हात हातात घेत म्हणाला, "आरोही, मला वाटतं आता तू खूप बरी झाली आहेस. मला माझ्या चुका समजल्या आहेत. म्हणून आता मला वाटतं तू माझ्या बाळाची आई बनावंस." तो लगेच पुढे म्हणाला, "मी वचन देतो, यावेळी मी तुझी खूप काळजी घेईन." हे ऐकताच आरोहीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती शांत पण तुटलेल्या आवाजात म्हणाली, "खूप उशीर झाला आहे विक्रम. डॉक्टरांनी सांगितलंय की मी आत्ता कधीच आई बनू शकत नाही." तिच्या डोळ्यात वेदना दाटून आल्या. "आता मी तुमच्यासाठी फक्त वापरण्याची वस्तू उरली आहे. माझ्याकडून आई होण्याची अपेक्षा ठेवू नका." हे ऐकून विक्रमचा चेहरा उतरला. तो लगेच अस्वस्थपणे म्हणाला, "नाही, असं होऊच शकत नाही. मला मूल हवंय आणि ते हवं म्हणजे हवं. तू उपचार कर, काहीही कर, पण मला मूल दे आणि मला मुलगाच हवा." त्या क्षणी आरोहीला विक्रमच्या मानसिकतेची भीती वाटली. कसा माणूस होता तो? कधी मुलासाठी तिच्यावर अमानुष अत्याचार करणारा आणि आता पुन्हा कोणत्याही परिस्थितीत तिच्याकडून मूल मागणारा. विक्रम तिला पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन गेला, पण डॉक्टरांनी पुन्हा तेच स्पष्ट सांगितलं की आरोही आता कधीही आई बनू शकणार नाही. डॉक्टरांनी सांगितलेल्या त्या गोष्टींचा विक्रमच्या मनावर खूप खोल परिणाम झाला होता. काही दिवस तो शांत राहिला, पण हळूहळू त्याचं वागणं पुन्हा बदलू लागलं. तो सतत आरोहीशी भांडू लागला. प्रत्येक गोष्टीत तिला वांज म्हणून टोमणे मारू लागला. इतकंच नाही तर रागाच्या भरात तिच्यावर हातही उचलू लागला. घरातला हा रोजचा आरडाओरडा पाहून सविता दिवसेंदिवस खचत चालली होती. ती नैराश्यात बुडून गेली होती. बहुतेक वेळ ती आपल्या खोलीतच पडून राहायची. आरोहीच तिची काळजी घ्यायची. कधीमधीच सविता खोलीबाहेर पडायची. एक दिवस विक्रम घरी आला आणि थेट आरोहीसमोर उभा राहून म्हणाला, "मी दुसरं लग्न करतोय. तुझ्यासारख्या उजाड जमिनीसोबत मला राहायचं नाही." हे ऐकताच आरोहीचा चेहरा संतापाने लाल झाला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, "तोंड सांभाळून बोला. तुमच्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. मी आधी पूर्णपणे निरोगी होते. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्यासारख्या माणसासाठी मी स्वतःचं सगळं गमावलं आणि आज तुम्ही मलाच दोष देत आहात." विक्रमचा राग अनावर झाला. त्याने त्या क्षणी तिला घटस्फोट दिला. "निघून जा माझ्या नजरेसमोरून. मी दुसरं लग्न करून टाकेन. तुझ्यापेक्षा सुंदर शिकलेली मुलगी माझ्या आयुष्यात येईल आणि मला माझा वारस देईल." हे शब्द सविताच्या कानावर पडताच तिला जोराचा हृदयविकाराचा झटका आला. आरोही रडत रडत आपल्या आईवडिलांच्या घरी परत गेली आणि काही तासांतच सविताच्या मृत्यूची बातमी विक्रमवर वज्राघातासारखी कोसळली. आईच्या मृत्यूनंतर काही काळाने त्याने आपल्या मित्राच्या मदतीने एका मॉडेल मुलीशी लग्न ठरवलं. ती खूप सुंदर, उच्च शिक्षित आणि आत्मविश्वासू होती. दिसायला ती आरोहीपेक्षाही अधिक आकर्षक होती. 3 महिन्यातच विक्रमने तिच्याशी लग्न केलं आणि तिला घरी आणलं. पण तिच्यासोबतही तो तसंच वागू लागला जसं तो आरोहीसोबत वागत होता. फरक एवढाच होता की ही मुलगी खूप हुशार आणि चालाक होती. हळूहळू तिने बहाण्याने विक्रमची मालमत्ता आणि घर स्वतःच्या नावावर करून घ्यायला सुरुवात केली. लग्नानंतर 4 महिन्यांनी ती गरोदर राहिली. ही बातमी ऐकून विक्रमचा आनंद गगनात मावत नव्हता. तो सतत म्हणायचा, "मला वारस हवा, मुलगाच झाला पाहिजे." पण 5व्या महिन्यात जेव्हा तो तिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे घेऊन गेला
तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, तुम्हाला जुळ्या मुली होणार आहेत. मुली हा शब्द ऐकताच विक्रम संतापाने वेडा झाला. घरी येताच त्याने बेल्टने तिच्यावर मारायला सुरुवात केली. मी तुला मुलगा हवा आहे असं सांगितलं होतं ना, मग या मुली कुठून आल्या? तो जबरदस्तीने तिला औषध खायला देत होता. ती नकार देत होती, रडत होती, पण विक्रमने जबरदस्तीने तिला औषधं दिली आणि तिचं बाळ पाडलं. त्या वेदनांनी ती तुटून गेली होती. पण त्या दिवसानंतर तिच्या मनातलं विक्रमसाठीचं प्रेम पूर्णपणे तिरस्कारात बदललं. आता तीही मनोमन त्याच्याकडून बदला घ्यायचं ठरवून बसली होती. विक्रम मात्र अजूनही प्रत्येक रात्री तिच्यावर तुटून पडायचा, अगदी जसं तो आधी आरोहीसोबत करत होता. पण हळूहळू त्याची तब्येत बिघडू लागली. तो सतत अशक्त राहू लागला. अनेकदा घरी येताच थेट झोपून जायचा. आज माझ्यात ताकद नाही, मला काहीच वाटत नाही, तो थकलेल्या आवाजात म्हणायचा. तो स्वतःला जबरदस्तीने पूर्वीसारखं जगायला भाग पाडत होता, पण त्याच्या आतली ती हव्यासपूर्ण इच्छा हळूहळू संपत चालली होती. आणि एक वेळ अशी आली की विक्रम पूर्णपणे अशक्त, कृश आणि फक्त हाडांचा सांगाडा बनून राहिला. दरम्यान अनुष्का आता आधीपेक्षाही अधिक सुंदर आणि आकर्षक दिसू लागली होती. आणि विक्रम, त्याची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली होती. स्वतःची हालत पाहून तो अनेकदा संतापाने ओरडायचा, हे माझ्यासोबत काय होतंय? काही महिन्यांपूर्वीपर्यंत मी पूर्णपणे ठीक होतो, मग अचानक माझी अशी अवस्था कशी झाली? त्या दिवशी तो व्हीलचेअरवर बसला होता. 1 आठवड्यापूर्वी ऑफिसमधून परतताना त्याचा भयंकर अपघात झाला होता आणि त्याचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाले होते. अनुष्का शांतपणे त्याच्या जवळ जमिनीवर बसली. तिने त्याच्या शर्टचे कॉलर बटन लावत त्याच्या छातीवर हात ठेवला आणि थंड आवाजात म्हणाली, खूप शौक होता ना तुला रात्री रात्री हे सगळं करण्याचा? विक्रम तिच्याकडे अवाक होऊन पाहत राहिला. ती पुढे म्हणाली, माझ्यावर जे अत्याचार केलेस आणि आरोहीवर जे केलंस ही त्याचीच शिक्षा आहे. तिच्या डोळ्यात आता तिरस्कार स्पष्ट दिसत होता. हे पाऊल खरं तर आरोहीने उचलायला हवं होतं, पण कदाचित तिच्यात इतकं धाडस नव्हतं, म्हणून ती तुझा अत्याचार सहन करत राहिली. ती कटू हसली. 2 स्त्रियांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू आणि निष्पाप लेकरांना स्वतःच्या हातांनी मारलंस. आता मी तुला अशी शिक्षा देणार आहे की आयुष्यभर लक्षात राहील. विक्रमच्या चेहऱ्यावर भीती उमटू लागली. अनुष्का त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, आयुष्यभर या घरात तुझ्यासोबत राहीन आणि तुला नामर्द म्हणत राहीन. तुझ्या हातात बांगड्या घालीन, कारण तुझ्यासारखे हैवान पुरुष याच लायकीचे असतात. इतकं बोलून तिने आपली पर्स खांद्यावर अडकवली आणि खोलीबाहेर निघून गेली. मागून विक्रम ओरडत होता. रागाच्या भरात तो व्हीलचेअरवरून खाली पडला. त्याच्यासाठी हे सगळं असह्य होतं, पण कदाचित त्याने जे केलं होतं त्याची हीच योग्य शिक्षा होती. त्याने स्त्रीला कधी माणूस म्हणून पाहिलंच नव्हतं, फक्त स्वतःच्या हव्यासाची वस्तू समजलं होतं. तिकडे आरोहीचं आयुष्य हळूहळू पुन्हा मार्गावर येऊ लागलं होतं. घटस्फोटाची मुदत पूर्ण होताच तिच्यासाठी पुन्हा स्थळ येऊ लागली. त्यात तिच्या चुलत भाऊचा मित्र आर्यनही होता. आर्यन मुंबईत शिक्षण पूर्ण करून आता यशस्वी बिझनेसमॅन झाला होता. तरुणपणापासूनच तो आरोहीवर मनापासून प्रेम करत होता, पण तिचं लग्न ठरल्याचं समजल्यावर तो आतून पूर्ण तुटून गेला होता. जेव्हा त्याला आरोहीच्या घटस्फोटाची बातमी कळली, तेव्हा तो लगेच भारतात आला आणि आपल्या आईवडिलांना तिच्या घरी प्रस्ताव घेऊन पाठवलं. आरोहीने सुरुवातीला स्पष्ट नकार दिला, पण तिची काकू सतत तिला समजावत राहिली, म्हणून शेवटी तिने स्वतः आर्यनला भेटण्याचा निर्णय घेतला. आर्यनसाठी आजही ती तितकीच खास होती. आरोहीने थरथरत्या आवाजात त्याच्यासमोर सगळी सत्यता सांगितली. विक्रमने तिच्यासोबत काय केलं, तिचं तुटलेलं आयुष्य आणि डॉक्टरांनी सांगितलेली गोष्टही, की मी कधीच आई बनू शकणार नाही. पण हे ऐकूनही आर्यनच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला नाही. त्याने शांतपणे तिचा हात हातात घेतला आणि तिला स्वीकारलं. फक्त आपल्या आईसाठी आणि कुटुंबासाठी आरोहीने हे लग्न मान्य केलं होतं. तिला वाटलं होतं बाकीचे पुरुषही विक्रमसारखेच असतील, पण आर्यनने तिला जितका आदर, प्रेम आणि आपलेपणा दिला त्याने तिच्या आयुष्यातील सगळ्यात जुन्या जखम्या हळूहळू भरू लागल्या. ती त्याच्या प्रेमात पूर्णपणे विरघळून गेली होती. लग्नानंतर 8 महिन्यांनी अचानक आरोहीची तब्येत बिघडू लागली. आर्यन लगेच ऑफिसमधून घरी आला आणि तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. तपासणीनंतर डॉक्टर हसत म्हणाले, अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. आरोही स्तब्ध झाली. हे कसं शक्य आहे? ती अविश्वासाने म्हणाली. आर्यनने डॉक्टरांशी पुन्हा याबद्दल बोलला.
तेव्हा डॉक्टर शांतपणे समजावत म्हणाले, कधीकधी काही वैद्यकीय परिस्थितींमध्ये चुकीचं निदान होऊ शकतं. तुम्ही पूर्णपणे आई होण्याची क्षमता गमावली नव्हती. म्हणूनच आज ही आनंदाची बातमी तुमच्यासमोर आहे. हे ऐकताच आरोहीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. तिने हसत देवाचे आभार मानले आणि आर्यनचा हात घट्ट पकडून हॉस्पिटलच्या बाहेर पडली. काही महिन्यांनंतर आर्यनच्या घरात एका छोट्याशा बाळाच्या रडण्याने आनंद भरून गेला होता. आरोहीने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. आर्यन तर आपल्या मुलीवर अक्षरशः जीव ओवाळून टाकत होता. रात्री उशिरापर्यंत जागून तो बाळाला कुशीत घेऊन फिरायचा, तर आरोही त्या दोघांकडे पाहत हळूच हसायची. कधी काळी स्वतःला अपूर्ण समजणारी आरोही आज पूर्ण झाली होती. तिला आता समजलं होतं, खरं प्रेम म्हणजे फक्त शरीरावर हक्क गाजवणं नसतं. खरं प्रेम म्हणजे समोरच्याच्या जखमा समजून घेणं, त्यांना वेळ देणं आणि तुटलेल्या व्यक्तीला पुन्हा जगायला शिकवणं असतं. एक संध्याकाळी ती बाल्कनीत उभी होती. समोर पावसाच्या सरी पडत होत्या. आर्यने मागून येऊन तिच्या खांद्यावर शाल ठेवली. काय विचार करतेस? त्याने हसत विचारलं. आरोही त्याच्याकडे पाहून हलकंसं हसली. फक्त एवढंच की आयुष्य किती विचित्र असतं ना. कधी वाटतं सगळं संपलं, पण कदाचित तिथूनच नवीन सुरुवात होत असते. आर्यनने तिचा हात आपल्या हातात घेतला. आता काही झालं तरी तू कधीच एकटी नाहीस. आरोहीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते वेदनेचे नव्हते, ते समाधानाचे होते. दूर कुठेतरी विक्रम अजूनही आपल्या चुका आणि एकटेपणाच्या सावल्यांमध्ये अडकलेला होता. पण आरोहीने शेवटी भूतकाळाला मागे सोडून स्वतःसाठी जगायला शिकून घेतलं होतं. कारण काही जखमा आयुष्यभर राहतात, पण योग्य माणूस भेटला की त्या जखमांसोबतही जगणं सुंदर होऊन जातं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आपली ही कथा इथे संपली आहे. आशा आहे तुम्हाला आपली ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.